हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण बनवूया चहा मसाला। त्यासाठी इथे मी दालचिनी, सुंठ घेतलेला आहे, इलायची, ब्लॅक पेपर आणि लवंग घेतलेला आहे। तर हा जो दालचिनी आणि सुंठ आहे तो आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊयात, नाहीतर मग मिक्सरमध्ये आपण असंच घातला तर मिक्सर खराब होण्याची शक्यता आहे। तर तुम्ही बघू शकता इथं कढई मी चालू केलेली आहे गॅस, आणि आपल्याला हा मसाला 2 मिनटं परतून घ्यायचा आहे। तर आपला मसाला झालेला आहे तयार परतून, जास्त भाजायचा नाही आहे, थोडा हलकासा भाजायचा आहे। आणि तुम्हाला ह्या मसाल्याची मी क्वांटिटी सांगते आहे की तुमच्याकडे जसं 1 चम्मच किंवा 1 छोटी वाटी असेल तर तुम्ही 1 छोटी वाटीच्या क्वांटिटीमध्ये तुम्ही सगळं मसाले घेऊ शकता मोजून, कमी जास्त। आणि तुम्हाला लवंग जास्त नको हवं असेल तर लवंगची तुम्ही क्वांटिटी थोडी कमी करू शकता, बाकी जे आहे तसंच तुम्ही घ्या। आणि तुम्ही बघू शकता मी ते पावडर करते आहे, आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे ही पावडर। तर हा घरच्या घरी चहा मसाला मस्त बनवून तयार होतो, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि ह्याची चहा खूप छान बनते, तुम्ही एकदा पिऊन बघा अशी चहा, सारखी प्याल आणि खूपच छान लागते। मी तर ह्या मसाल्याची फॅन झालेले आहे। मी हा मसाला बनवल्यापासून मी बाहेरचा मसाला तर आता आणणारच नाही, घरच्या घरीच आपण छान मसाला तयार करूयात। तुम्ही बघू शकता तर मी चहा ठेवते, साखर आणि चहा पावडर घातलेला आहे। चहा आपला बॉईल झाल्यानंतर आपल्याला थोडंसं चिमूटभर तो मसाला घालायचा आहे, जास्त पण मसाला घालण्याची गरज नाही आहे, कारण हा मसाला इतका स्ट्रॉंग आणि आपण फ्रेश घरी बनवलेला आहे, त्याच्यामुळे जास्त घालण्याची गरज नाही आहे। जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच तुम्ही घाला, चिमूटभर घातलं तरी त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आणि एक गोष्ट सांगते, तर मी दूध घातलेलं आहे चहामध्ये। हा मसाला बनवल्यापासून मी ब्लॅक चहा पिते, मी दूध घालत नाही आहे, मला तसंच खूप आवडतो तो चहा, त्या मसाल्याचा तो फ्लेवर आणि खूप छान बनते। तर तुम्ही एकदा ब्लॅक टी आणि दुधाची चहा पण पिऊन बघा, काही हरकत नाही, आणि मला नक्की सांगा कसं होतं। तुम्ही बघू शकता आपला चहा इथं मी गाळलेला आहे आणि खूप छान बनतो हा मसाला, मार्केटपेक्षा पण जबरदस्त। आणि चहा बनतानाच त्याचा तो सुगंध इतका दरवळतो की तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही। तुम्ही बघू शकता इथं मी चहाबरोबर पराठा घेतलेला आहे। आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।